शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी निलेश मांजरे ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पीक चिया पीक. असं की आज आपल्या विदर्भामध्ये बऱ्यापैकी चिया पिकाच्या लागवडी वाढत आहे आणि मार्केटसुद्धा चांगलं आहे आणि त्याचा जो वापर आहे हा औषधोपचार म्हणून केला जातो हे आता बऱ्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. आणि नवीन पीक नवीन लागवड, परंतु उत्पादन कसं वाढलं पाहिजे. एक शेतकरी आहे, शेतकऱ्यानं त्या पद्धतीचं कशा पद्धतीचं ट्रीटमेंट केलं आणि आज पिकाची क्वालिटी काय आहे जेणेकरून उत्पादनामध्ये वाढ झाली पाहिजे, क्वालिटी झाली पाहिजे, हे सर्व माहिती घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत. तर आपण शेतकऱ्यांना भेटू आणि विचारू की त्यांनी जे चियाची लागवड केलेली आहे हे चियाची लागवड कशा पद्धतीची आहे, किंवा इतर शेतकरी जे करत आहे का बा चियाचा काही खर्चच नाही आहे, परंतु उत्पादन जर वाढवायचं आहे तर थोडंफार त्याला खर्चही करणं आवश्यक असते. कारण जे काही त्या पिकाला द्यावं लागतं त्या आवश्यक गोष्टी पिकाला भेटल्याच पाहिजे. त्या माध्यमातून एक शेतकरी आहे, शेतकऱ्यानं ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत कशा पद्धतीचं चियाचं नियोजन केलं आहे आणि आज पिकाची क्वालिटी काय म्हणते हे समजून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. म्हणजे कांद्याचे बियाणे म्हणजे जीवाच्या पलीकडे आहे त्याच्यात. ह्याच्या बोरडले दाणे आहे की फुलं आहे ना याचं झालेलं आहे. बरोबर आहे. लेअर लागेल ना. तर एक 1.5 किलो पेरलं तुम्ही ट्रॅक्टरनं पेरलं की उन्हाळी केली? कांद्याचं ट्रॅक्टर कांद्याच्या ट्रॅक्टरनं मिक्स काय केलं त्याच्यामध्ये मग? त्यामध्ये मिक्स. शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्यासोबत शेतकरी आहे. आपण शेतकऱ्यांना विचारू हे जे पीक आहे हे पीक यांनी कशा पद्धतीनं ट्रीट केलेलं आहे आणि त्यांचं त्या पिकाबद्दल आज काय म्हणणं आहे. सर नमस्कार. नमस्कार. अगोदर आपला परिचय द्या संपूर्ण. मी संजय पुंजाजी जेवगाले, राहणार वरवण, तालुका जिल्हा बुलढाणा. सर आता जवळपास ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूरची उत्पादनं वापरायला आपल्याला जवळपास 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून. 2 वर्षापासून तुम्ही यूज करत आहात. आपल्याकडे पूर्ण शेती वगैरे किती आहे? माझ्याकडे 110 एकर शेती. 110 एकर शेती आणि टोटल तुम्ही ग्रीन लाईफच वापर करता. या मागच्या वर्षी 10 एकरच केलं होतं, या वर्षी पूर्ण 100 एकर पूर्ण केलं आपण. आता मी याच्यासाठी विचारलंय का बा आपली सुरुवात कोणाची 1-5-10 एकरापासून होत असते, पण त्याचे रिझल्ट बघून आपण ह्या सगळ्या गोष्टी क्षेत्रफळ आपण वाढत असतो. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे, आपण ज्या पिकात हे पीक आहे चियाचं. आता मला सांगा आपल्याकडे पूर्ण पीक चियाचं पीक किती आहे? 25 एकर चिया पेरलेला आहे. आता ह्या 25 एकरापैकी हा किती एकराचा प्लॉट आहे? हा 10 एकराचा हा प्लॉट. 10 एकराचा आहे. जवळपास लागवड कधीची आहे? याला आता 3 महिने कंप्लीट 3 महिने 90 दिवस जवळपास कंप्लीट झाले. आता शेतकऱ्यांचं म्हणणं, कारण का आमच्या वाशिम डिस्ट्रिक्टमध्ये आणि अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा बऱ्यापैकी चियाच्या लागवडी यावर्षी वाढलेल्या आहे, परंतु त्यांची जे चियाचं पीक बघतोय तो कोणाचं टोंगळाभर किंवा तो हितभर 1 फूट 1.5 फूट 2 फूट, परंतु आज आपल्या चियाच्या पीकमध्ये आलेला आहोत जवळपास 3.5 ते 4 फूट 3.5-4 फुटापर्यंत हाईट आहे आणि उंबी सुद्धा खूप लहान, म्हणजे 1 फुटाच्या वर सुद्धा याची उंबी आहे. 1 हिताच्याही वर आहे ना. आणि बऱ्यापैकी बऱ्याचशा अशा फुटवे वगैरे काढलेले आहे. थोडंसं तुम्ही तुमच्या पद्धतीनं मला याच्या बाबतीत थोडंसं तुम्ही कशा पद्धतीचं ट्रीटमेंट केलं आणि इतरमध्ये आणि ग्रीन लाईफच्या अंतर्गत जे तुम्ही केलेलं आहे त्यामध्ये काय फरक वाटते? सर, आम्ही तर याला सीड ट्रीटमेंट काही करू शकलो नाही, बारीक असते बारीक असल्यामुळे. त्यामुळे होऊ शकत नाही. फक्त आम्ही याला ग्रीन लाईफच्या 3 फवारण्या घेतल्या आणि त्या 3 फवारण्यामध्ये याची ग्रोथ, ब्रँचेस, फुटवे आणि आता फुलोऱ्याच्या टायमाला जे महत्वाचं मधमाशा पाहिजेत त्या मधमाशा खूप आहे आमच्या प्लॉट. भयंकर मधमाशा आहे, भयंकर. म्हणजे परागीकरणासाठी मधमाशा आवश्यक आहे. एकदम चांगलं भरते. म्हणजे आता मला सांगा 10 एकराचा प्लॉट आहे, बऱ्यापैकी म्हणजे असं पाय ठेवण्यासाठी जागा नाही आहे, बऱ्यापैकी सेटिंग होऊन राहिलं, परागीकरण भरपूर होऊन राहिलं. प्लॉटही म्हटलं म्हणजे एकसारखा 3.5-4 फुटाच्या हाईटमध्ये प्लॉट आहे. परंतु लोकांचं म्हणणं आहे का केमिकलमध्ये किंवा लोक ज्या पद्धतीनं करतात का चियाचा खर्चच नाही म्हणते. नाही, खर्च नाही, आमचा याला असता नाही आला नसता असं नाही, पण आपल्याला उत्पन्न वाढवायचंय. बरोबर आहे. लोक 3-4 क्विंटलवर समाधानी. आपल्याला 6+ करायचंय, 5+ करायचंय. त्या उद्देशाने आम्ही याच्यावर हा ग्रीन लाईफचा खर्च केला. लोक म्हणतात का जसं आता जवळपास तुम्ही 2,500 रुपये एकराचा खर्च तुम्हाला आला असेल माझ्या मते, आहे ना. 2,500 रुपये एकराचा खर्च आला असेल. लोकही खर्च करत असं 1,000-1,500 रुपये खर्च करणारच आहे साहजिक. करत असतील किंवा नसतील गेला तर ते 2 क्विंटल जर उत्पन्न घटलं तर 20,000 रुपये क्विंटल गेला तर 40,000 रुपये नुकसानच आहे.
म्हणजे 1000-1500 रुपये खर्च करून जर आपलं 2 क्विंटल उत्पादन वाढत असन हा तर त्याची हे केव्हाही काय- करायला चांगलं. केव्हाही करायला हरकत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं पीक चांगलं असताना आपल्याला मानसिक समाधान भेटतं, बरोबर आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आता सर याचं हार्वेस्टिंग वगैरे किती दिवस लागणार आणखी? अजून 1 महिना घेईल सर. एक महिना 120 दिवस 130 दिवस टोटली घेणार आहे. हा. आता फरवरी समजा 15 तारीख आजची जवळपास 15 मार्च पर्यंत 15 मार्चपर्यंत हा येऊन जाईल दिवस आपली होळी वगैरे झाल्यानंतर. हो. कटलं.